आज वसतिगृहाचं उद्घाटन होतं, याचा मला खूप आनंद आहे। बऱ्याच प्रतीक्षेनंतर हे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यामध्ये आमचे अधिकारी आणि विशेषतः या विभागाचे मंत्री शिरसाट साहेब, त्याच्याबरोबर आमचे सगळे सहकारी, स्थानिक आमदार, स्थानिक नगरसेवक यांनी सुद्धा याचा खूप पाठपुरावा केला। आणि वसतिगृह हे शिक्षणातल्या गावाखेड्यातून येणाऱ्या माझ्या विद्यार्थ्याची पहिली पायरी असते आणि ती जर मुंबईसारख्या शहरामध्ये त्याच्या व्यवस्था या नीट असणे स्वप्नवत अपेक्षा प्रत्येक त्या होतकरू विद्यार्थिनीची असते, ते पूर्ण करण्याचं पुण्यकर्म आज आम्हा सगळ्यांना मिळालंय, याचं खूप समाधानाने आनंद आहे। सर, आज कबूतर खाण्यावरनं मोठं आंदोलन झालं, जे दरम्यान मोठं आंदोलन त्यांनी केलं, काही प्रमाणात पोलिसांनी त्यांच्यामध्ये धरपकड झालेली पाहायला मिळाली। मला असं वाटतं की काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावरचे निर्देश आणि आदेश स्वयंस्पष्ट केलेत। त्यामध्ये प्राणी मात्रावरचं प्रेम ही समाजाने स्वतःच आपलं काम आहे, कर्तव्य अशा भावनेने केलं पाहिजे आणि सरकारची तीच भावना आहे आणि त्यामुळे मर्यादित पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या कबुतरांना सुद्धा खाणं मिळालं पाहिजे। कबूतर खाणे सुद्धा या मर्यादित फीडिंग रचनेने वाचले पाहिजेत। याचा अतिरेक न होता लोकांनाही त्रास होता कामा नये, या पद्धतीच्या बद्दलची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे। त्याच्यावर मी आता स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आणि म्हणून सर्वसमावेशक निर्णय सरकार करते। तर महापालिकेने आदेश दिल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन मला वाटतं भावना प्रत्येकाने जरूर मांडाव्यात आपल्या। हे सरकार सर्वांचं सरकार आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या भावना आम्ही विचारात घेतल्या, एवढंच मी त्या ठिकाणी म्हणेन। सर, साठे यांची नियुक्ती न्यायाधीश म्हणून ज्या होणार आहे त्यावर काँग्रेसची मोठी आक्रमक नाही, काँग्रेसला बोलण्याचा अधिकारच काय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।